जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 54 वर्षीय शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेल करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षकाकडून 1,15,350 रुपये उकळण्यात आले आहेत. आरोप आहे. या प्रकरणात आडगाव लिंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल, पंचायत राहणार चाकण, मूळ राहणार उदगीर जिल्हा, आणि सिद्धार्थ माधव गंगनबळे राहणार चाकण, मूळ पटोदा बुद्रुक जिल्हा लातूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काय आहे, चला तर मग जाणून घेऊया. मे 25 मध्ये पीडित शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आणि इंस्टाग्रामवरही संपर्क वाढला. दोघे काही दिवसांनी त्यांना खात्यावरून नग्न अवस्थेचे महिलेचे व्हिडिओ कॉल आले. इतक्यातच हा न थांबता तिने शिक्षकांना कपडे उतरण्यास भाग पाडले. शिक्षकाने नकार दिल्यावर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी शिक्षकाने धमकीला बळी पडला. कपडे काढले. नंतर अभिषेक पंचाळे याने शिक्षकाला फोन करून नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले. 2 लाख रुपये द्या, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करून नोकरी धोक्यात आणण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. समाज बदनामांच्या भीतीने शिक्षकाने काही रक्कम पाठवली. पंचाळे यांनी सिद्धार्थच्या फोनपे खात्यावर 30,000 आणि 7 जुलैला 70,000 रुपये उकळले. 29 ऑगस्टला पुन्हा 1 लाखाची मागणी करत गावात येऊन धमकी दिली. शिक्षकाने हा प्रकार सगळा पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.